महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंड पाहून द्या. पण सकाळच्या 9चा ठोका आणि राऊतांची प्रेस कॉन्फरन्स हा तसा नित्य नेमानं चालत आलेला कार्यक्रम. त्यात काही केला बदल व्हायचा नाही. आता हेच बघा. अगदी 100च्या वर आमदार निवडून येतील असा कॉन्फिडन्स असणाऱ्या राऊतांच्या शिवसेनेला मुंबईनं तारल्यामुळे कशाबशा 20 जागा निवडून आल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स बघितला तर ते हरल्यातच जमाय असं म्हणावं लागेल. अशा वेळेस पराभवाचं आत्मपरीक्षण करणं, कारण शोधणं महत्वाचं असतं. पण ते सगळं राहिलं बाजूला. राऊत 9च्या ठोक्याला महायुती सरकारला आणि विशेषतः एकनाथ शिंदेना शाब्दिक फटकारा देण्याची आपली सवय काही चुकवताना दिसत नाहीये. खरं तर राऊतांची वेगळी शैली आहे. पत्रकार असल्यामुळे त्यांच्या शब्दांना धार असल्याचं म्हटलं जातं. अगदी शिवसेना फुटल्यानंतर राऊतांच्या भाषणांनीच बंडखोरांना घाम फोडला होता. तेही सत्य. पण दुसऱ्या बाजूला राऊतांच्या या बोलण्याच्या सवयीमुळे शिवसेना फुटली होती. राऊतांमुळे सांगलीच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता. नंतर ठाकरेंचा पैलवान तोंडावरही आपटला होता. अगदी विधानसभेच्या प्रचारातही काँग्रेस आणि शिवसेनेचं तोंड एकमेकांच्या विरोधात जाण्याला काही प्रमाणात राऊत साहेबच कारणीभूत होते असं बोललं जातं. थोडक्यात राऊत साहेबांचे सगळे अंदाज सध्या महाराष्ट्रात चुकले. म्हणूनच हा प्रश्न विचारणं संयुक्त ठरेल, ते म्हणजे राऊत आता तरी बोलायचं थांबणार का? हा प्रश्न आम्हाला का पडलाय सविस्तर सांगतोय, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. न्यायाधीश चंद्रचूड यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय न घेतल्यानं कायद्याची भीती संपली. जर त्यांनी योग्य वेळी निर्णय दिला असता तर या निवडणुकीचा निर्णय वेगळा झाला असता. इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुमचे नाव काळ्या शाईने लिहिलं जाईल. होय, दस्तूर खुद्द सरन्यायाधीश चंद्रचूड यांना शिंगावर घेण्याचा हा कार्यक्रम केला होता अर्थातच संजय राऊत यांनी. वारकऱ्यांना सरकारनं लाच देऊन विकत घेतलं. व्यापारी नेहमी खोटं बोलतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी खोटं बोलत असतो अथवा त्यात भेसळ करतो, ग्राहकाला फसवत असतो. धर्म ही अफूची गोळी आहे, तर अंधश्रद्धा ही गाच्यानं भरलेली चिलीम आहे. निवडणुका जिंकण्यासाठी या दोन्हींचा वापर भाजपकडून होतो. पण चंद्राबाबू नायडू सारखे लोकही भाजपच्या साथीनं चिलीमचे झुरके मारू लागले. अर्थात ही अशी एक ना अनेक वक्तव्य करून अनेकांना शिंगावर घ्यायचं, पॉलिटिकल स्टंट करायचा, हा तसा राऊतांचा नित्य नियमाचा कार्यक्रम. अनेकदा राऊतांच्या भरभरून व्यक्त होण्याच्या सवयीमुळे शिवसेना ठाकरेगट अडचणीत आलाय. अनेकदा महाविकास आघाडीतील राजकीय विस्तवित समोर आला. इतर राजकारणी शांतीत राहून क्रांती करत होते. भाजपने तर चिडीचूप राहून आमदारांची 100 पार केली. महाराष्ट्रात नवा रेकॉर्ड सेट केला. हे सगळं घडत असताना संजय राऊत फक्त बोलत होते. जागा वाटपच नाही तर विजयातही शिवसेना सेंचुरी मार, महाराष्ट्राचा चेहरा फक्त उद्धव ठाकरे, अशी अनेक आत्मविश्वास कुठून कुठून भरलेली वक्तव्य राऊत करत होते. दुसऱ्या बाजूला आघाडीतील अनेक जागा ओव्हरलॅप करत उमेदवार देणं, शेकापला अंगावर घेणं, अनेक चुकीचे उमेदवार देणं, असा एकूणच प्रकार शिवसेनेचा सुरू होता. अशा वेळेसही पक्षाची बिघडलेली सिस्टीम नीट करण्यापेक्षा राऊतांचा जास्त भर होता तो विरोधकांची उणी दोन्ही काठ. लोकसभेला तर सांगलीच्या जागेवरून आडवं लावून स्वतःच बळजबरून घेण्याचा राऊतांचा प्रकार आपण बघितला. विशेष म्हणजे शिवसेना फुटण्याला, आमदार सोडून जाण्याला शिंदेपेक्षा अनेक जण राऊतांना जास्त जबाबदार धरतात. आता फडणवीस यांचंच हे स्टेटमेंट बघा. राऊतांनी सतत भाजपवर टीका केली, त्यामुळे राज्यात सत्तांतर झालं. राज्यात शिंदे सरकार येण्यामागे राऊतांचा मोठा वाटा. सकाळी 9 वाजता बोलणारे आता कमी बोलू लागले. त्याचं काय कारण आहे ते मला माहित नाही. तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा कुणाचाच नाहीये. एवढंच नाही तर पहाटेचा भुंगा, वायफळ बडबड, अशा अनेक प्रकारे विरोधकांनी राऊतांवर हल्लाबोल केला. आधी राऊत बोलताना ते पॉलिटिकली रिलेव्हंट वाटायचे, मजा यायची. पण आता राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सचा एवढा ओव्हरडोस झालाय की सो दाऊद एक राऊतवाली ऑथेंटिसिटी त्यांच्या शब्दाला राहिली नाहीये, अशी पब्लिकमध्ये चर्चा असते. राऊत एकच कॅसेट सारखे वाजवतात असा जो विरोधकांकडून आरोप केला जातो, त्याच्या मुळाशी केवळ सत्ताधाऱ्यांना त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेना विरोध करणं हाच राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सचा अगदी एक कर्मी कार्यक्रम आहे का, अशी शंकाही डोक्यात येते. असो, मात्र आता निकाल सर्वांच्या समोर. शिवसेनेच्या आमदारांचा आकडा पाहता आणि त्यातल्या त्यात राऊत ज्या शिंदे गटाला शिंगावर घेतात त्यांच्या आमदारांचा आकडा पाहता राऊतांनी आतापर्यंत केलेल्या दाव्यांची राखरांगोळी झाली हे क्लिअर कट. म्हणूनच गेला बाजार इतिहासाचा धडा घेत राऊत आता तरी मोजकं, मुद्द्याचं आणि प्रभावी बोलणार का? आणि तेही जमणारच नसेल तर राऊत किमान बोलायचं तरी थांबणार का, असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेतून समोर येत नसेल तरच नवं. तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेची आजची जी काही गत झाली आहे तिला खरंच राऊत जबाबदार आहेत का? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवी आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.